नमस्कार. दही बेसन करणार आहे मी. आमच्याकडच्या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा, खूप छान असते. त्याला लागणारं साहित्य आहे कोथिंबीर, थोडी मेथी घेतली मी, कांदा आणि ही हिरवी मिरचीची पेस्ट आहे आणि बेसन, दळलेलं बेसन. दही घेतलं मी. दही आहे ना थोडंसं आंबटच राहिलं तर खूप छान असते. मी दही घेतलं आणि याच्यामध्ये पाणी टाकून मळून घेते. छान एकजीव करून घेते. फेटून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये बेसन घालते. तवा घेतला, लोखंडी तवा. माझ्यावाला ज्वारीची भाकर करासाठी याच्यावरच बनवते मी भाकर. आणि हिरवी मिरची, लसूण आणि तेल छान भाजून घेते. याचा मला ठेचा बनवायचा आहे. छान भाजून घेते या प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे मी मिरची भाजून घेतली. छान खलबत्त्यामध्येच आहे ना, मी छान करून घेते. मी असं ताक करून घेतलं आणि याच्यामध्ये मी बेसन मिक्स करते आणि नंतर याच्यानं छान फेटून घेते. कढई ठेवली मी आणि राई जिराचं फोडणी टाकायची आता आपल्याला. कांदा आणि मेथी घालून घेते. छान भाजून घेते मेथीला पण कांद्यामध्ये. माझ्या सासूबाई पण अशाच पद्धतीने बेसन करायचे. बघा, कढीपत्ता माझ्याच घरी आहे. कढीपत्ता घालते. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते बेसनला. अप्रतिम. माझ्याकडचं बेसन नक्की एकदा ट्राय करा. थोडं मीठ घालते आणि मिरची काढली होती बघा, ठेचा, हे पण घालून घेते. हळदी पावडर माझ्या घरी जशी नेहमी करते, आमच्याकडच्या पद्धतीने, पारंपरिक पद्धत आहे ही. माझ्या सासूबाई करत होत्या अशाच बेसन. आम्ही याला चून म्हणतो, आंबट चून. तुम्ही काय म्हणता नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि कोथिंबीर पण घालून घेते थोडा. खूप छान असते. हे बघा, मी छान कांदा, लसूण, हिरवी मिरची पेस्ट आणि मेथी सर्व टाकले याच्यामध्ये. दही आणि बेसन टाकून घेते अशा पद्धतीने. छान मिक्स करून घेते. छान शिजवायचं बेसन. शिजल्यानंतरच आपल्याला छान टेस्ट मिळेल याच्यापासून. छान शिजवून घेते कमी गॅसवरच, म्हणजे जास्त पण नाही, जास्त कमी पण नाही. छान शिजवून घ्यायचं, जेणेकरून असं कालवत राहायचं, गुठळ्या धरणार नाही. छान शिजू देते आणि थोडं झाकण ठेवते मी. आणि मला ज्वारीची भाकर करायची आहे आता याच्यासोबत. याच्या पाण्यामध्येच मीठ टाकून घेते मी. ज्वारीचं पीठ घेतलं मी. आमच्या घरी आहे ना भाकर थोडे जास्तच खातात आमच्या घरचे लोक. त्याच्यामध्येच मला गरम पाणी टाकून घ्यायचं. छान गरम पाणी टाकून घेत आहे. मिक्स करते आता. प्रकारे छान आहे ना, मी गरम पाणी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. आमच्याकडे आधण म्हणतात पाण्याला, गरम पाण्याला. असं छान मिक्स करून घेतलं आणि एका बाजूला मी याला सेट करते आणि थोडं थोडं मळून घ्यायचं अशा पद्धतीने. नवशिक्याला पण ही पद्धत असं छान दाबून घ्यायचं. थंड नाही पडू द्यायचं पीठ. थंड पडल्यानंतर भाकर छान येत नाही.
आणि थोडं थोडं घेऊन असं आपण भाकर करून मळून घ्यायची पीठ या पद्धतीने. थोडं गरम आहे पीठ आणि पहिली भाकर मी गाईसाठी करते. छान आहे ना, असं करून घ्यायचं आणि थापून घ्यायची भाकर. तुम्हाला जेवढी जमेल तेवढी थापायची. छान अशा प्रकारे पातळ बनते बोटाच्या सहाय्याने. जर बोटाच्या सहाय्याने तुम्हाला करता नाही आलं तर लाटण्याच्या सहाय्याने पण तुम्ही लाटू शकता भाकर. भाकरीला थोडं पाणी लावून घ्यायचं. तुम्हाला हाताने जमत नसलं तर एक कॉटन घ्यायचं. कॉटनच्या हात साहाय्याने पण लावू शकता. छान आहे ना भाकर, टाकून घ्यायची. बघा छान झाली भाकर आपली. आता उलटी करायची आणि शेकून घ्यायची खालून पण. अशा प्रकारे आमच्याकडे भाकर आहे ना थोडी पातळच पाहिजे, कडकच पाहिजे. माझ्या घरी कडकच भाकर आवडते. फुगत आहे तरी पण. हे बघा किती छान फुगत आहे. फुगली पण. छान आहे ना. काट छान दाबत जायचं. काट असं दाबलं ना खूप आहे ना पतली होणार भाकर. मध्यभागी नाही दाबायचं, नंतर दाबायचं शेवटी. पण काटापर्यंत पाणी लावून घ्यायचं. मला तर हातानेच पाणी लावायची सवय आहे. तुम्ही कॉटन कपडा किंवा ब्रश. बघा आपलं बेसन तयार झालं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही. मला असं मीडियमच पाहिजे. आमच्यासारखं बेसन तुम्ही पण करून बघा, खूप छान असते नक्की. बघा हिरवी मिरची टाकलेलं बेसन खूपच छान असते. माझी रेसिपी तयार झाली आहे. कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणखी नवीन रेसिपी घेऊन मी पुन्हा येईल. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.